यांनी दिलेली आहे। भाग्यश्री, काय सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी? येत आहेत मराठी आंदोलन समितीचे, त्यांना धरपकड करून घेऊन जाण्यात येत आहे। आपण बघतोय की आता सध्या इथे कशा पद्धतीने सगळे पोलीस उभे आहेत, छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलीस कुठल्याही पद्धतीने बोलण्यास तयार नाहीत, कोणत्याही पद्धतीत ते उत्तर द्यायला तयार नाहीत आणि असं असलं तरी सुद्धा एकंदरीतच वातावरण जे आहे ते तणावपूर्ण पाहायला मिळत आहे। त्या मराठी एकीकरण समितीवाले देखील म्हणतात की आम्हाला या सगळ्याची उत्तरं हवेत, तुम्ही त्यांच्यावर का कारवाई केली नाही हे देखील आम्हाला कळायला हवं। यावर सफाईदारपणे पोलीस असं सांगतात की महापालिकेने आम्हाला तक्रार केली नाही, व महापालिकेने तेव्हाच तक्रार केली नव्हती तर आता देखील तक्रार केली आहे का महापालिकेने? आम्ही त्यांच्या बाजूने बोलतोय तर महापालिका आमच्या विरोधात तक्रार करेल का? अशा पद्धतीचे प्रश्न देखील मराठी एकीकरण समितीतर्फे विचारण्यात येतात आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील पोलीस मात्र त्यांची चुप्पी तोडायला तयार नाहीयेत। नेमका कोणाचा दबाव आहे? प्रशासनाचा दबाव आहे का? सरकारचा दबाव आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न देखील सामान्य नागरिकांकडून सध्या विचारण्यात येत आहेत। लागवी, अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आता गोंधळ उडाल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी ही दुटप्पीपणा थांबवावी अशी मागणी आता मराठी एकीकरण समितीकडून केली जाते। नक्कीच लागवी, मराठी एकीकरण समितीकडनं ही मागणी सातत्याने केली जाते की हा दुटप्पीपणा पहिले थांबवा। आम्ही ज्या वेळेला बाहेर उतरतो त्यावेळी तुम्ही आमच्यावर कारवाई करता आणि जैन समुदायातल्या महिलांना तर एकाही महिलेला हात लावला नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन केल्याला त्यांना सपोर्ट केलात, म्हणजे एकंदरीत तुम्ही कोर्टाचा देखील अवमान केलात, कारण कोर्टाचा आदेश होता। मग कोर्टाचा देखील यामुळे अवमान झालेला आहे। मग कोर्टाचा अवमान झाल्यानंतर तुम्हाला सुमोटो पद्धतीने तक्रार घेण्याचा काय अधिकार आहे तर तुम्ही घेऊ शकत होतात, मात्र तुम्ही ती घेतली नाहीत आणि आता तुम्ही महापालिकेवर ढकलताय की महापालिकेने तुमच्याकडे तक्रार केली नाही। असं होऊ शकत नाही। अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्याने नागरिक करताना विचारायला पाहायला मिळतात। एकंदरीतच आजूबाजूचे जे परिसरातले नागरिक आहेत ते या सगळ्या कबुतरांमुळे अस्वस्थ झालेले पाहायला मिळतात। अनेक अहवाल जे आहेत ते डॉक्टरांनी सबमिट केलेले आहेत, कोर्टात देखील सबमिट केलेत। खरं तर आज दुपारी 3 वाजताची उच्च न्यायालयात केस सुनावणी होणार आहे, ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। नेमकं या वेळेला काय होतंय बघणं महत्त्वाचं आहे। त्याचं कारण निलेशचंद्र मुनी यांनी ज्या पद्धतीने कोर्टाला आवाहन केलेलं होतं आणि कोर्टाबद्दल एक आक्षेपार्ह विधान त्यांनी वापरलेलं होतं ते अत्यंत चुकीचं होतं आणि यामुळेच